दर्जेदार विषय असण्यासाठी प्रसिद्ध अशा दुधगावकर जागतिक वक्तृत्व स्पर्धेत मी सहभागी होत आहे, तुम्ही पण सहभाग घ्या। भारतामध्ये न्यायव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सर्वांना न्याय मिळून समता प्रस्थापित व्हावी या उद्देशाने असंख्य कायदे तयार झाले। त्यापैकीच महिलांच्या बाजूने 1955चा व 1983चा 2 कायदे पारित करण्यात आले। 1955चा कायदा हिंदू विवाह अधिनियम आणि 1983चा कायदा भारतीय दंड संहिता या 2 कायद्यांमध्ये महिलांना न्याय मिळावा ही भूमिका होती, परंतु कायद्याचा सर्रास दुरुपयोग होताना दिसत आहेत। प्रत्येक मातेच्या पुत्राला धोका ठरणाऱ्या या कायद्यांमुळे 1955 आणि 1983 साली बनलेल्या पुरुष विरोधी कायद्यांबाबत सगळ्या महिलांचे मौन योग्य की अयोग्य हा आजचा वक्तृत्व स्पर्धेचा विषय असून मी सृजन प्रकाश गीते BA सेकंड इयर यशवंत महाविद्यालयातून महिलांचा याबद्दल मौन राहणे अयोग्य या विषयाबाबत माझी बाजू मांडणार आहे। मी माझ्या भाषणाची सुरुवात 2 ओळींनी करतो। समानतेचे गाणे गातो आधुनिक समाजा, समानतेचे गाणे गातो आधुनिक समाजा, मग पुरुषांवरच अन्याय का हा प्रश्न करायला हवा। भारतामध्ये स्त्रिया चूल आणि मूल एवढ्यातच सामावून राहू नये, त्यांच्यावर अन्याय अत्याचार होऊ नये म्हणून त्यांच्या संरक्षणासाठी खूप सारे कायदे करण्यात आले। मात्र हे कायदे तयार होत असताना पुरुषांवर त्या कायद्यांचा काय परिणाम होईल याची कदाचित दखल घेतली नसावी, म्हणून सध्याच्या परिस्थितीमध्ये 1955ला लागू करण्यात आलेला कायदा हिंदू विवाह अधिनियम 1955 हा कायदा मित्रहो हा कायदा निर्माण करण्यामागचा उद्देश आहे की हिंदू धर्मीय पुरुष आणि महिलांमध्ये विवाह रद्द करणे इत्यादी बाबतीत कायदेशीर न्याय देण्यासाठी होता। मात्र आता जर पाहिलं तर हा कायदा प्रचंड पुरुष विरोधी असल्याचे समजते। घटस्फोट किंवा भरण पोषणाचा अधिकार भरण पोषणाच्या प्रकरणात महिला पुरुषांवर खोटे आरोप करून पैसे काढायला बघतात। याचा न्यायालयाने पण स्वीकार केला आहे। न्यायालयाने पण त्या कायद्यांवर पुरुष विरोधी कायदा आहे, या कायद्यांचा पुरुषांना फसवण्यासाठी अतिरिक्त वापर होतो म्हणून मान्य केले आहे। या कायद्यांमध्ये FIR फाडल्यानंतर लगेचच आरोपी समजून घटनेची सत्यता पडताळून न पाहता पुरुषांना लगेचच अटक केली जाते, ती केवळ स्त्रीच्या तक्रारीमध्ये व यामध्ये पुरुषांना जामीन पण मिळणे अवघड आहे। मित्रहो, आम्ही पुरुष आहोत, यात वाईट काय? मान्य स्त्रियांवर अन्याय होतो, पण त्या अन्यायाविरुद्ध बोलताना आम्ही पुरुष सर्वप्रथम उभे असतो, आम्ही आंदोलने करतो। मात्र जेव्हा आमच्यावर अन्याय होतो तेव्हा महिलांचे मौन असणे योग्य नाही। यालाच लागून दुसरा पुरुष विरोधी कायदा म्हणजे कलम 498 ये भारतीय दंड संहिता 1983चा कायदा। मित्रो, हा कायदा तर केवळ अतिशय पुरुष विरोधी आहे। या कायद्यांमध्ये जामीन मिळणं अतिशय कठीण असतं। अनेकदा महिला त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी पुरुष व त्याच्या कुटुंबियांना अडचणीत आणण्यासाठी या कायद्याचा वापर करतात। न्यायालयामध्ये अनेकदा अशी खोटी केस येतात, परंतु महिला या अन्यायाविरुद्ध काहीच बोलत नाहीत याची खंत वाटते। भारतीय दंड संहिता 1983 या कायद्यामध्ये मुलींना छळणे, कुटुंबाने स्त्रीवर मानसिक आणि शारीरिक छळ करणे तर त्यांच्यावर म्हणजेच त्यामुळे आरोपीवर गुन्हा दाखल होतो। पण अनेक लोकांना ते निर्दोष असताना देखील केवळ स्त्रिया बोलण्याने, त्यांच्या केवळ तक्रारीमुळे आरोपी ठरवले जाते। त्यामुळे एकतर लोकांचा न्यायालयावरून विश्वास उठतो व लोक अशा कायद्याचा गैरफायदा घेतात। मित्रो, जर हा कायदा स्त्रियांचा विरोधी असता तर यावर खूप जण बोलले असते, अनेक जण यावर भाष्य केले असते, परंतु हा कायदा केवळ पुरुषांच्या विरोधी आहे म्हणून यावर कोणीच बोलत नाही। यावर महिला सुद्धा शांत राहतात। कायदा रद्द व्हावा म्हणून हात जर कायदा पुरुषांच्या विरुद्ध असता तर कायदा जर महिलांच्या विरुद्ध असता तर कायदा रद्द व्हावा म्हणून अनेक जण उभे राहिले असते। मात्र पुरुषांवर अन्याय होत असताना स्त्री शांत का आहे हा प्रश्न निर्माण होणे काळाची गरज आहे। मित्रो, केवळ पुरुषांनी सहन करायचं का? म्हणून पुरुष सहन करतोय म्हणून त्यांच्यावरच अत्याचार करायचा का? त्यांच्याबद्दल कोणीच काहीच बोलायचं नाही का? म्हणून हा विषय मांडणं मला काळाची गरज वाटते। त्यामुळं या विषयाबद्दल महिलांनी मौन राहणं अतिशय चुकीचं आहे। मी महिलांना विनंती करतो की त्यांनी याबद्दल विचार करायला हवा, त्याबद्दल बोलायला हवं। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।